विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, क्लास 10 नवे क्लास 9 सेम चॅप्टर इज कंटिन्यूड इन क्लास 10 and so it is useful for both classes, 9th class and 10th class. Now practice here 6.1 class 10 page number 131 question number 1. What is given? If sin theta is equal to 7 divided by 25, find values of cos theta and tan theta. जर sin theta बरोबर 7/25 असतील तर cos theta आणि tan theta ची किंमत काढा. आणि कोणत्याही गावाला जायला 2-4 मार्ग असतात. मी सुद्धा हे प्रॉब्लेम 2 वेगळ्या पद्धतीनं समजून सांगणार आहे आणि मग पुढचे प्रॉब्लेम एकाच पद्धतीने घेणार आहे. तर आपण मेथड नंबर 1 पाहू. मेथड नंबर 1, सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की देर आर 3 आयडेंटिटीज. नंबर 1, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. Number 3, 1 plus cos square theta is equal to cosec square theta. हे 3 आयडेंटिटी आहेत आणि याचा वापर करून आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येतो. दिस इज द मेथड नंबर 1. सो sin theta आयडेंटिटी नंबर 1 की ज्याच्यात sin theta आलेलं आहे. सो sin square theta प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. पहिलं पूर्ण प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये सांगतो आणि मग मराठीत तुम्हाला थोडक्यात सांगतो. दोन्ही भाषेतील विद्यार्थ्यांना कामाला येईल. विद्यार्थी मित्रांनो, मराठी माध्यमाचे काही विद्यार्थी अतिशय बुद्धिमान असतात आणि काही कारणामुळे मराठी माध्यमामध्ये अडकून जातात. मग त्यांच्या कानावर इंग्रजीचे शब्द गेले आणि 11वी-12वीला जर ते सायन्सला गेले तर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. sin square theta. What is the value of sin theta? 7/22. 7/22. इथं काय आलं? स्क्वेअर. याला लिहायचं स्क्वेअर. sin square theta किंवा sin theta ब्रॅकेट स्क्वेअर, दोघांचा अर्थ सारखाच आहे. प्लस cos square theta इक्वल टू 1. आणि आता एकदम सोपं आहे. cos square theta is equal to 1 minus 7/25 whole bracket square. 7/25 whole bracket square. आणि मित्रांनो, आता एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त आता सॉल्व करायचं. 1 minus what is the square of 7? 49. What is the square of 25? 625. Denominator is 1, 625. They are not same. So 3 multiplication. 1, 2, 3. 1 into 7, 625 is equal to cos square theta is equal to 1 into 625. 625 minus 49 into 1. 49 upon 1 into 65. आणि मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि काय उत्तर येतं ते पहा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 minus 49, 576. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. cos theta is equal to, what is the square root of 526? 76. 24. What is the square root of 625? 25. And so the value of cos theta is equal to 24/25. मित्रांनो, 3 नित्य समीकरणे आहेत. 1, 2, 3. आणि याच्यापैकी कोणतं वापरायचं हे काय गिवन आहे याच्यावर अवलंबून आहे. गिवन sin थीटा आहे आणि म्हणून पहिलं इक्वेशन, पहिलं समीकरण वापरलं. sin थीटाची किंमत ठेवली, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं आणि cos थीटाची किंमत काढली. काय काय विचारलेलं आहे? cos थीटा पहिलं काम झालं. याला म्हणतो नंबर 1. याला काय म्हणतो? नंबर 1. आता आपल्याला काय शोधायचं आहे? tan थीटा. पुढे घ्या. tan थीटा इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन
कॉस थिटा. ट्रिग्नोमेट्रीचे आपण 2 व्हिडिओ फक्त फॉर्म्युलेसाठी बनवलेले आहेत. अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला हे पटपटेल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा? 725. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? डिवायडेशन. So dividation cos theta. What is the value of cos theta? 24 upon 25. मित्रांनो, दिस इज द साइन ऑफ डिवायडेशन. असं लिहिलं ना तर सोपं होईल, नाहीतर मग अवघड होईल. आता 725 आपल्याला डिवायडेशन डायरेक्ट करता येत नाही, आणि म्हणून याचं कन्व्हर्शन मी मल्टिप्लिकेशनमध्ये करतो. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कन्व्हर्शन केलं की याचा MI घ्यावा लागतो, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. याचा काय घ्यावा लागतो? MI. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला. 25 gets cancelled is equal to 7 divided by 25, and this is the value of tan theta number 2. ज्याचं सूत्रावर कमांड आहे त्याच्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. पण सूत्रावर कमांड पाहिजे, आणि सूत्रावर कमांड मिळवण्यासाठी तुम्हाला बेसिकचा पार्ट 1 आणि पार्ट 2 2दा-3दा पाहणे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, ही झाली मेथड नंबर 1. ही झाली मेथड नंबर 1. आता मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 आता आपल्याला आता मेथड नंबर 2 पाहायची आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, भरपूर रायटिंग वर्क या बोर्डवर येत आहे. दिवसभरात कमीत कमी 25 ते 30 प्रॉब्लेम्स, लाईव्ह क्लास असेल किंवा रेकॉर्डिंग असेल, आणि म्हणून बोर्ड थोडासा व्हाईट झालेला आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आता मेथड नंबर 2. मेथड नंबर 2. सगळ्यात पहिले काय करायचं? काय दिलेलं आहे पहा. काही पण दिलेलं असं एक फिंगर काढायची. राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणाची एक आकृती काढायची. आता दिलेलं काय आहे? साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा इज इक्वल टू 7/25 हे दिलेलं आहे. आणि मित्रांनो, इथं आलं थिटा. The meaning of theta is measure of angle. Measure of this angle is 90. थीटा आलेलं आहे म्हणजे एका अँगलचं मेजर किती आहे? थीटा. हाऊ मेनी रुपीज आर देअर इन माय पॉकेट? माझ्या खिशात किती रुपये आहेत? सर, आता तुमच्या खिशात किती रुपये सांगायला आम्ही काय जादूगर थोडी आहे? आणि तुमच्या खिशात किती रुपये आहे तुम्हाला तरी माहिती आहे का? खरं आहे गोष्ट, मलाच माहिती नाही किती रुपये. मग मी काय म्हणत? माझ्याकडे 1 रुपये आहे. किती रुपये आहे? 1 रुपये. आता आपण याला काही पण नावं देऊ शकतो. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी? कोण सीचं माप किती आहे माहिती नाही, मग थिटा. जसं एक्स तसं थिटा, 10 डिग्री 20 डिग्री वगैरे वगैरे. थिटा आलं. आता साइन थिटा. आणि इथे जसे मेथड नंबर 1 मध्ये आपल्याला 3 सूत्र लक्षात ठेवायला लागतात, तसं इथं आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं. साइन, कॉस, टॅन, OH, AH, OA, SC, LC, SR. हे 3 फॉर्म्युले. आणि याच्या खाली पुन्हा कोसेक, सेक, कॉट. मित्रांनो, बेसिकचा पार्ट 1 पार्ट 2 अवश्य पहा. आता साइन थिटा म्हणजे हे OH. O means opposite side to theta. थीटा कोणासमोरील बाजू. अपोजिट म्हणजे समोरील. यू आर ऑल अपोजिट टू मी. शिक्षक हे विद्यार्थ्याच्या समोर राहून शिकवत असतात, अपोजिट. आणि H म्हणजे हायपोटेनियस, समोरील बाजू भागिले कर्ण. चला, आता विच इज द अपोजिट साइड टू थीटा? AB इक्वल टू AB हायपोटेनियस AC. Why this is hypotenuse? Side opposite to 90 degree is called as hypotenuse, and so this is AC is equal to
इज इक्वल टू सांगा आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन थिटा 725. आपण एक स्टेप वाढवू साईन थिटा इज इक्वल टू 7 AB अपॉन AC अँड साईन थिटा इज इक्वल टू 7/25 दिलेली माहिती याला म्हणा 1 याला म्हणा 2 फ्रॉम 1 and 2 मित्रांनो आता हे पुसून टाकतो हे सगळं पुसून टाकतो याचं काही काम नाही सध्या फ्रॉम 1 and 2 एक साइड सेम आहे LHS सेम आहे 1 2 3 4 2 इक्वेशन 4 साइड्स इफ 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट रिमेनिंग 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट कोणत्याही दोन बाजू एकरूप असतील तर राहिलेल्या दोन बाजू आपोआप एकरूप होतात AB अपॉन AC इज इक्वल टू 7/25 so AB is equal to 7 and AC is equal to 25 न्यूमरेटर डिनॉमिनेटर अंश छेद आणि मित्रांनो इथं थोडासा विचार करावा लागणार आहे आपल्याला आपण समजा एक रेशो घेतला 3/4 मी दुसरा रेशो घेतोय 18/24 आणि दोन्ही रेशो इक्वल आहेत का तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका अर्धे इक्वल दोन्ही रेशो समान आहेत का यस आहे कसं 18 म्हणजे 3 × 6 24 म्हणजे 4 × 6 गेट्स कॅन्सल 3/4 आणि हा जो रेशो दिलेला आहे 7/25 हे याचं शॉर्टेस्ट फॉर्म आहे 7/25 हे शॉर्टेस्ट फॉर्म आहे हे असं पण असू शकतं 14/50 7 दुने 14 25 दुने 50 21/75 हे काही पण असू शकतं म्हणजे हे आहे 7 × 1 25 × 1 7 2 जा 25 2 जा 7 3 जा 25 3 जा म्हणजे हे कॉमन राहत आहे आणि हे पुढचं काही पण येऊ शकतो म्हणून याच्या ठिकाणी मी याला लिहितो के 2 असेल तर 14/50 3 असेल तर 21/75 आणि म्हणून इथं आपल्याला घ्यावा लागतो के इज इक्वल टू 1 असेल 7 × 1 = 7 25 × 1 = 25 के इज इक्वल टू 2 असेल 7 × 2 = 40 इतकी स्टेप महत्वाची आहे आणि ही स्टेप काय येते हे तुम्हाला मी समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता थोडंसं पुढे जातो आपण आणि मेथड नंबर 2 मध्ये आता आपलं काम एकदम सोपं झालेलं आहे आता AB इज इक्वल टू 7K हायपोटेन्यूस इज इक्वल टू 25K आणि आता पायथागोरसच्या थेरम वापरून थर्ड साइड काढून घेऊ राईट डाऊन ट्रायंगल ABC in triangle ABC measure of angle B is equal to 90 degree so hypo square is equal to one side square is equal to other side square पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग O च्या ऐवजी 1 लिहा ONE वन साइड स्क्वेअर आता हायपोटेन्यूस कोणता आहे AC स्क्वेअर वन साइड म्हणजे कोणती पण घ्या राहिलेली घ्या AC स्क्वेअर 25K ब्रॅकेट करायला विसरू नका AB स्क्वेअर 7K होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मित्रांनो नुसतं 25K स्क्वेअर केलं की K चा स्क्वेअर झाला 25 तसाच राहून गेला आणि म्हणून ब्रॅकेट करा 625K स्क्वेअर इज इक्वल टू 49K स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आता पुढं
पुढे जायचं आपल्याला. 49k² प्लस bc² इज इक्वल टू 625k². bc² इज इक्वल टू 625k² मायनस 49k². मित्रांनो सॉल्व करा पटापट. 576k². bc² taking square root on both sides. Taking square root on both sides. bc is equal to 24k. What is the square root of 576? 24. What is the square root of k²? This is k², and that's the square root. Square and square root gets cancelled. What is remaining? K. इथे घेऊन टाका. आणि मित्रांनो तिन्ही साईड जर माहीत असल्या तर आपण कोणताही रेशो शोधून काढता येईल आपल्याला. कोणताही रेशो शोधून काढता येईल. पण आपल्याला काय शोधायचं? cos θ. Now cos θ is equal to, now number 1, cos θ is equal to OH AH सक लक, लगतची बाजू भागिले कर्ण. ऍडजसंट साइड टू थीटा अपॉन हायपोटेनियस. cos θ. थीटाला लागून दोन बाजू आल्या, CB आणि CA. पण CA हा मोठा माणूस आहे, हायपोटेनियस आहे. या ट्रायंगलची सर्वात लार्जेस्ट साईड आहे, याला सोडून द्यायचं, लहान घ्यायची. CB 24k अपॉन हायपोटेनियस 25k. k gets cancelled. cos θ is equal to 24/25. आता पुढे काय शोधायचं आपल्याला? tan θ. राईट डाऊन. tan θ is equal to OH AH OA. tan θ is equal to, थीटाला अपोजिट कोण आहे? AB. थीटाला अपोजिट कोण आहे? AB. समोरची बाजू AB. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. नाही बी लिहिलं चालेल ना. AB अपॉन BC इज इक्वल टू tan θ इज इक्वल टू 7/24. नंबर 2. आणि मित्रांनो हीच मेथड मी पुढच्या सगळ्या उदाहरणामध्ये वापरणार आहे. दोन साईड दिलेल्या असतात, तिसरी साईड पायथागोरसचा थेरम उपयोगात आणून काढून घ्यायची. तिन्ही साईड भेटल्या की 6 रेख काढता येतात. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. आणि फक्त याच्यामध्ये हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर इतकं लक्षात ठेवायचं काम आहे. आणि 6 रेशो साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. तर मित्रांनो ह्याच मेथडनं मी पुढचे सर्व उदाहरण सोडवणार आहे. आता परीक्षेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न येतात. नंबर 1 using trigonometric identity solve following question. sin θ is equal to 7/25, then cos θ is equal to what? इथं महत्वाचं काय आलं? युजिंग आयडेंटिटी. अशी जर सूचना असेल तर ही पद्धत लागू होत नाही. 3 सूत्र वापरायचे. sin square theta plus cos square theta equal to 1 plus tan square theta is equal to sec square theta, 1 plus cosec square theta is equal to cot square theta. या 3 पैकी एक सूत्र वापरायचं, उत्तर काढायचं. आणि नुसतं असं असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos theta when sin theta is given, कोणत्याच पद्धतीचं नाव सांगितलं नाही तर पद्धत नंबर 1 किंवा 2 कोणती वापरली तरी चालेल. या प्रकारे मित्रांनो आता पुढचे सर्व उदाहरण आपण मेथड नंबर 2 न सोडवणार आहोत. तर रेडी राहा मेथड नंबर 2 साठी. तो हॅलो
विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 आणि क्वेश्चन नंबर 2. आवाजचं एकदा सेटिंग करून घेतो. मला थोडासा आवाज कमी जास्त वाटत आहे. ओके आहे आवाज. आता व्हॉट इज द क्वेश्चन? इफ tan theta is equal to 3/4 tan theta given tan theta is equal to 3/4, then find the values of sec theta equal to what, cos theta equal to what. आणि मित्रांनो, एका गावाला जायला 2-3 मार्ग असतात आणि आपल्याला फक्त एक सूचना भेटलेली आहे की तुम्हाला पुण्याला जायचं आहे. औरंगाबाद मार्गे जा, नगर मार्गे जा, नाशिक मार्गे जा, तशी कोणती सूचना नाही. सूचना काय? फक्त पुण्याला जायचं आहे. तुम्हाला फक्त सेक थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. कोणत्या मेथडनं काढायची हे सांगितलेलं नाही आणि म्हणून आपल्याकडे 2 मेथड आहेत. एक मेथड समजून सांगतो आणि दुसरी मेथड तुम्हाला फक्त करण्यासाठी गायडन्स करतो. आणि जर तुम्हाला दोन्ही मेथडचं नॉलेज पाहिजे असेल त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1चा व्हिडिओ पहा. मी ते पूर्ण उदाहरण, क्वेश्चन नंबर 1 पूर्ण उदाहरण दोन्ही मेथडनं सोडून दाखवलेलं आहे. आता माझी आवडती आणि सोपी मेथड, ट्रायंगल काढा. नुसतं ट्रायंगल नाही तर राईट अँगल ट्रायंगल काढा. नाव द्यायची घाई करू नका. टॅन थिटा, थिटा 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 म्हणजे काय? द मेजर ऑफ अँगल. माहिती नाही, 20 डिग्री असू शकतं, 40 असू शकतं, काहीतरी असू शकतं. माहिती नाही म्हणून थिटा. हाच द्यायचा का असा काही नियम नाही. हा पण दिलाच चालतो. दोन्हीपैकी कोणताही आहे. हा तर फिक्स आहे. ट्रिग्नोमेट्री म्हटलं की राईट अँगल ट्रायंगल आला, हा फिक्स आहे. आता नावं पण काही पण द्या तुमच्या मनाला. पण आता आपल्या आवडते आहेत ABCD मारली उडी, ABC. इथं जर टॅन P आलं असतं तर इथं P नाव द्यावं लागलं असतं. P म्हणजे टॅन P झालं असतं. इथं टॅन Q आलं असतं, इथं Q द्यावं लागलं असतं. या प्रकारे मित्रांनो आपण आता पुढे जाऊ. टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 नंबर 1. त्याच्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू साइन कॉस टॅन OH AH OA सक लक सल. साइन कॉस टॅन OH AH OA मराठी सक लक सल. आणि बोर्ड पण हिरवा आहे आणि खडू पण हिरवा वापरू लागलो. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थोडंसं दिसायला त्रास होईल. लाईट नाही आहे, व्हाईट खडू वापरतो. टॅन थिटा OA O/A मराठी माध्यमासाठी शेवटी समजून सांगतो. O मीन्स अपोजिट साइड टू थिटा. A मीन्स ॲडजेसंट ADJ डॉट साइड टू थिटा. चला आता टॅन थिटा इज इक्वल टू थिटा. अपोजिट म्हणजे समोर. अपोजिट म्हणजे विरुद्ध होतं, पण सध्या इथं विरुद्ध नाही, समोर. थिटाच्या समोर AB आहे. थिटाच्या समोर AB आहे. ॲडजेसंट मीन म्हणजे लागून. माझं घर माझा काय, मला लागून इकडे एक घर आहे, मला लागून इकडे बी एक घर आहे. थिटाला लागून 2 घर आहेत, CB आणि CA. पण हा हायपोटेनियस आहे. हा मोठा माणूस आहे. ग्रेटेस्ट साइड ऑफ राईट अँगल ट्रायंगल मोठा माणूस आहे. याला घ्यायचं नाही, ही घ्यायची AB/BC. याला द्यायचं नंबर 2. नंबर 1 मध्ये LHS टॅन थिटा. फिगरवरून टॅन थिटा एक साइड इक्वल आहे. टॅन थिटा राहिलेल्या साइड इक्वल होतील म्हणून लिहा फ्रॉम 1 and 2. LHS इक्वल आहे, RHS ऑफ इक्वल होतील. AB/BC
BC इज इक्वल टू 3/4 फ्रॉम 1 and 2. तुम्ही लिहायचं मित्रांनो. मग AB इज इक्वल टू 3, BC इज इक्वल टू 4, न्यूमरेटर 3, डिनॉमिनेटर 4. आणि मित्रांनो असं जर लिहिलं ना तर अर्धा मार्क कट होईल. याचं कारण काय आहे की हे शॉर्टेस्ट फॉर्म आहे, अति संक्षिप्त रूप आहे. 3/4 हे असं पण असू शकतं. 3 2 6, 4 2 8. हे 6/8 असू शकतं, कारण याचं पण आन्सर काय येतं 3/4. 2 3 6, 2 4 8. हे असं पण असू शकतो 3 3 9, 4 3 12 इज इक्वल टू 3/4. म्हणजे 3/4 6/8 असू शकतं, 9/12 असू शकतं, 3 4 12, 4 4 16 असू शकतं. म्हणजे 3चा टेबल काही पण असू शकतो. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4. टेबल आला म्हणजे मल्टिपल आलं. मल्टिपल आलं म्हणजे काय आलं के. 3K. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. आणि म्हणून के लिहावा लागतो. नुसता 3 लिहून चालणार नाही. 3K, 4K. हे महत्वाचं आहे. आता दोन साईड भेटल्या, राहिलेल्या साईड शोधून काढू. राईट डाऊन इन ट्रायंगल ABC पुसून टाकतात आहे. इन ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम. हायपोस्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. चला हायपो कोणता आहे AC स्क्वेअर. वन साइड BC स्क्वेअर, अदर साइड AB स्क्वेअर. AB इज इक्वल टू 3K स्क्वेअर. BC इज इक्वल टू 4K स्क्वेअर. आणि मित्रांनो अंपायरनं आपल्याला आऊट दिलेला आहे. का बरं सर इथं प्लस राहिलं. बरोबर आहे. आणखी तुमचं तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. अंपायरनं आपल्याला आऊट दिलेला आहे. LBW आपण आऊट झालेला आहोत. LBW आऊट झालेला आहोत. आणि याचं कारण असं आहे मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला कारण की BCचा स्क्वेअर म्हणजे 4Kचा स्क्वेअर लिहिला मी. कोणाचा स्क्वेअर झाला Kचा. आणि बिचारा 4 तासात राहून गेला. 4 तासात राहून गेला. कारण BC म्हणजे 4K होतं. BC म्हणजे 4K. AB म्हणजे 3K होतं. Kचा स्क्वेअर केला, 4 राहून गेला. त्याला आला राग. तो बिचारा रुसून बसला. आणि त्याचा रिस्क जर काढायचा असेल तर त्याला ब्रॅकेट करावं लागेल. आता Kचा पण स्क्वेअर झाला, 4चा बी स्क्वेअर झाला. 4चा स्क्वेअर 16, Kचा स्क्वेअर. तसंच इथं सुद्धा प्लस 9Kचा स्क्वेअर. राग येऊ नका मनाला. राग आला की गेले कामातून. आणि परीक्षकाला तर बिलकुल येऊ नका पेपर तपास करायला. चला घ्या. AC स्क्वेअर इज इक्वल टू 25K स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. AC इज इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट 5. K स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. K स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय राहिलं K. 5K अंडरलाईन करा. 5K अंडरलाईन. आणि मित्रांनो आपलं काम सोपं झालं. AB सापडला, BC सापडला, AC सापडला. मग आता सर तुम्ही कोणताही रेशो सांगा ना आम्हाला, आम्ही काढून देतो. जो रेशो पाहिजे तो काढता येईल. आता कोणताही रेशो आपल्याला लागेल तो काढून देता येईल. आणि कोणता रेशो काढायचा आपल्याला आता सेक थिटा इक्वल टू साइन कॉस टॅन इकडे लिहायचं खाली. कोसेक सेक कॉट. साइनचा इन्व्हर्स कोसेक, कॉसचा इन्व्हर्स सेक, कॉसचा इन्व्हर्स सेक. कॉस म्हणजे AH, सेक म्हणजे HA. हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट साइड टू थीटा. बेसिक ऑफ ट्रिग्नॉमेट्री पार्ट 1 आणि पार्ट 2 अवश्य सगळे फॉर्म्युले त्याच्यात दिलेले आहेत. सेक थीटा इज इक्वल टू त्याला हायपोटेनियस AC ॲडजेसंट साइड CB. AC किती आलं
5k अपॉन 4k. के म्हणजे हा पाडा झाला टेबल. 5 एक 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 एक 5. के म्हणजे 1, के म्हणजे 2. चला के गेट्स कॅन्सल. 5 अपॉन 4 sec theta इज इक्वल टू 5 अपॉन 4. आणि याला काय करायचं? फ्रेम. कारण हे विचारलेलं आहे. अजून काय विचारलं पहा बरं मित्रांनो. cos theta. सोपं आहे cos theta. चला लिहा. cos theta इज इक्वल टू cos theta इज इक्वल टू OH AH. आणि मित्रांनो आता हे तुम्ही लिहा बरं. मी लिहून टाकलो आता. ॲडजस्टंट साईड टू थिटा अपॉन हायपोटेनियस. cos theta इज इक्वल टू थिटाला लागून कोण आलं? CB अपॉन हायपोटेनियस AC इज इक्वल टू 4k अपॉन 5k इज इक्वल टू 4 अपॉन 5. आता हा झाला आपला रुटीनचा प्रयोग. सूत्र लक्षात ठेवलं की कोणतं सूत्र लक्षात ठेवायचं काम नाही. पण एखाद्या विद्यार्थ्याचं सूत्रावर जर चांगलं कमांड असेल, फॉर्म्युले जर पक्के डोक्यात फिट झालेले असतील, ते इथंच उत्तर आलं असतं. सेक थिटा आणि कॉस थिटा एकमेकाचे इन्व्हर्स आहे. सेक थिटा आणि कॉस थिटा एकमेकाचे इन्व्हर्स आहे. आणि म्हणून इथं मी काय करू शकतो? सो कॉस थिटा इज इक्वल टू काय देईल पाहता. याच्यावरून मी कॉस थिटाची किंमत काढतो. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. कॉस थिटा आणि सेक थिटा एकमेकाचे इन्व्हर्स आहे. हे जर 5 अपॉन 4 असेल सेक थिटा, तर हे 4 अपॉन 5 असतं. हे जर 5 अपॉन 3 असेल, हे 3 अपॉन 5 असतं. इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू 5 अपॉन 4च्या ऐवजी 4 अपॉन 5 झालं उत्तर. इतकं लिहायचं काम नाही. आपलं फॉर्म्युल्यावर किती कमांड आहे त्याच्यावर अवलंबून आहे आपण किती कमी स्टेपमध्ये उत्तर काढतो. असं केलं तरी मार्क भेटतील, असं केलं तरी चालेल. मित्रांनो इन्व्हर्स झालं म्हणजे नेमकं काय झालं एका मिनिटात समजून सांगतो. 1 अपॉन सेक थिटा 1 हे डिवायडेशन. सेक थिटाची व्हॅल्यू काय? 5 अपॉन 4 1 डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन याचं इन्व्हर्स 4 अपॉन 5 4 1 जा 4 अपॉन 5 हे आलं उत्तर. फॉर्म्युल्यावर कमांड पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून वेळ भेटला की फॉर्म्युले बोलायचे, फॉर्म्युले लिहून पाहायचे. जसे फॉर्म्युले डोक्यात पक्के बसतील तसं तसं आपल्याला त्याच्यावर कमांड येईल. मित्रांनो ही झाली मेथड नंबर 1. आता मेथड नंबर 2 काय आहे? मेथड नंबर 2 थोडक्यात सांगतो. आपल्याकडं तीन आयडेंटिटी आहे. 3 आयडेंटिटी आहे. पहिली आयडेंटिटी कोणती आपल्याकडं? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. सेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा हे 3 आयडेंटिटी आहेत. आणि परीक्षेमध्ये जर चुकून असा शब्द आला की यूज द आयडेंटिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड सेक थिटा, तर मग हे 3 पैकीच वापरावं लागतं. त्यांनी सांगितलं ना पुण्याला जायचं पण औरंगाबाद मार्गेला. यूज द आयडेंटिटी, मग हेच वापरावं लागेल. आता काय दिलेलं होतं आपल्याला? टॅन थिटा. काय शोधायचं? सेक थिटा. फॉर्म्युला नंबर 2 काय? फॉर्म्युला नंबर 2 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा 1 प्लस 3 अपॉन 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो सॉल्व करा, आन्सर येऊन जाईल. आणि कसं सॉल्व करायचं आहे आपण मेथड नंबर ही आपण मागच्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये पूर्ण सोडून दाखवलेला आहे. ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला सूत्रावर कमांड आहे त्याने हे वापरा. आणि ज्याला सोपं करायचं आहे त्याने डायरेक्ट फिगर काढा. परीक्षेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत. यूज द आयडेंटिटी टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. मग या 3 सूत्रापैकी एक सूत्र वापरायचं.
नुसतं फाइंड आउट द व्हॅल्यू असेल तर मेथड नंबर 1 किंवा 2 कोणती वापरली तरी चालेल. तर मित्रांनो प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसला लाईक करा, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. आपले 5 प्रकरणं पूर्ण झालेले आहेत 100%. आणि 6वं प्रकरण आता आपण पुढं जात आहोत. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.